नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री काटवटे सर. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या सब्जेक्टमध्ये आपण सेकंड टॉपिक पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट याबद्दलची माहिती घेत होतो. आज आपण यामधील त्या ठिकाणी 4 ब्लॉक्स इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर टाइप्स ऑफ इलेमेंट्स याच्याबद्दलची माहिती देखील घेणार आहोत. तर या ठिकाणी पहिला पॉईंट आपण त्या ठिकाणी विचारात घेतोय आज, तो म्हणजे 4 ब्लॉक्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये असणारे 4 खंड. आता ते 4 खंड या ठिकाणी आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल यामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला होता. देर आर 4 ब्लॉक्स, दॅट इज एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. अशा प्रकारे 4 ब्लॉक या टेबलचे आपण विचारात घेतलेले होते. जर टेबल पाहिला तर या ठिकाणी यामध्ये हे जे पहिले 2 ग्रुप आहेत, that is the first 2 group called as S block, त्याला आपण S block असं म्हणतो. लास्ट या 13 पासून ते 18th ग्रुप पर्यंतचा जो काही भाग येतो या टेबल मधला त्याला आपण पी ब्लॉक असं म्हटलेलं आहे. एस आणि पी ब्लॉकच्या दरम्यान, त्याच्यामध्ये इन बिटवीन द एस अँड पी ब्लॉक देअर इज द पोझिशन ऑफ डी ब्लॉक. त्या ठिकाणी हा ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 पर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण त्या ठिकाणी ब्लॉक डी असं म्हणतो. आणि ॲटला बॉटम ऑफ पिरियॉडिक टेबल देअर आर 2 सेपरेट सिरीज, वन इज लॅन्थेनाइड सिरीज अँड सेकंड इज ॲक्टिनाइड सिरीज. या 2 सिरीजना त्या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे, एफ ब्लॉक असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी या ब्लॉकच्या विषयीची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. फर्स्ट वी हॅव डिस्कस द एस ब्लॉक इलेमेंट्स. या ठिकाणी मी ग्रुप फर्स्टचे इलेमेंट्स आणि ग्रुप सेकंडचे इलेमेंट्स या ठिकाणी पहिला जो एस ब्लॉक आहे तो एस ब्लॉक या ठिकाणी आपण ड्रॉ केलेला आहे. एस ब्लॉकमध्ये ग्रुप फर्स्टमध्ये असणारे इलेमेंट्स आणि ग्रुप सेकंडमध्ये असणारे इलेमेंटचा समावेश होतो. या ब्लॉकविषयीची माहिती आपल्याला लिहायचं आहे. एस ब्लॉक. तर पहिला पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो, दिस ब्लॉक प्रेझेंट ॲट द LHS ऑफ MPT. या ठिकाणी मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या कोणत्या ठिकाणी हा ब्लॉक आहे, तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या डाव्या बाजूला हा ब्लॉक त्या ठिकाणी आहे हे आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आपल्याला या ब्लॉकबद्दल सांगता येतं, इट कंटेन्स ग्रुप 1 अँड ग्रुप 2 इलेमेंट्स. या ब्लॉकमध्ये काय आहे तर ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील इलेमेंट्स या ठिकाणी या ब्लॉकमध्ये आहेत. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट आपल्याला या ब्लॉकबद्दल सांगता येतं, इलेमेंट्स इन दिस ब्लॉक आर कॉल्ड ॲज अ नॉर्मल इलेमेंट्स. या ब्लॉकमध्ये असणाऱ्या इलेमेंट्सना आपण नॉर्मल इलेमेंट असंही म्हटलेलं आहे. वी हॅव डिस्कस इन प्रिव्हियस लेक्चर इन स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपण हे सांगितलं होतं की या ठिकाणी या टेबलमध्ये एकूण 4 इलेमेंट्स आहेत. त्यामध्ये पहिले नॉर्मल इलेमेंट्स, सेकंड ट्रान्झिशन, थर्ड इनर ट्रान्झिशन अँड फोर्थ इनर्ट गॅस इलेमेंट, अशा प्रकारचे इलेमेंटचे प्रकार आपण बघितलेले होते. तर त्यामधले नॉर्मल इलेमेंट कुठं प्रेझेंट असतात तर या ठिकाणी या एस ब्लॉकमध्ये आणि पी ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी नॉर्मल इलेमेंट्स असतात. इथं त्या ठिकाणी एक स्टेटमेंट आपल्याला सांगता येतं. तिसरं स्टेटमेंट एस ब्लॉकचं काय लिहिलं आपण, की या ठिकाणी इलेमेंट्स इन दिस ब्लॉक आर कॉल्ड ॲज अ नॉर्मल इलेमेंट्स. यांना आपण नॉर्मल इलेमेंट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर चौथं स्टेटमेंट या एस ब्लॉकबद्दल आपल्याला सांगता येतं, ऑल इलेमेंट्स इन दिस ब्लॉक have monovalent and divalent. So are monovalent and divalent. या ब्लॉकमध्ये असणारे सगळ्या इलेमेंटची जी व्हॅलन्सी आहे ती व्हॅलन्सी कशी आहे, मोनोव्हॅलंट. मोनो मीन्स 1
पहिल्या ग्रुपची व्हॅलन्सी किती असते 1 असते, सेकंड ग्रुपची व्हॅलन्सी 2 असते म्हणजे डाय, 2 म्हणजे डाय, 1 मीन्स मोनो. म्हणून आपण या ठिकाणी त्या इलेमेंट्सना मोनोव्हॅलंट म्हणतो. त्या ग्रुप नंबर फर्स्टमध्ये जे इलेमेंट्स आहेत त्यांना मोनोव्हॅलंट इलेमेंट म्हणतो आणि सेकंडमध्ये असणाऱ्यांना डायव्हॅलंट, कारण यांची व्हॅलन्सी 2 आहे म्हणून डाय, यांची व्हॅलन्सी 1 आहे म्हणजे मोनो. अशा प्रकारे मोनोव्हॅलंट आणि डायव्हॅलंट व्हॅलन्सी असणारे इलेमेंट या ब्लॉकमध्ये असतात, हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर फिफ्थ स्टेटमेंट अबाउट दिस ब्लॉक वी हॅव टू राईट दॅट पर्टिक्युलर ऑल दी इलेमेंट्स इन दिस ब्लॉक आर. या ब्लॉकमध्ये असणारे जे सगळे इलेमेंट्स आहेत हे इलेमेंट्स कसे आहेत, मेटल आहेत. हे मेटल कसे काय, तर या ठिकाणी पहिल्या ग्रुपमध्ये असणारे इलेमेंट्स हे कसे आहेत, अल्कली मेटल्स आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये असणारे इलेमेंट्स आहेत अल्कलाइन अर्थ मेटल एक्सेप्ट हायड्रोजन. या ठिकाणी जर हायड्रोजन सोडला तर उरलेले पहिल्या ग्रुपमधले सगळे इलेमेंट्स आपण अल्कली मेटल्स म्हणतो आणि सेकंड ग्रुपमधले सगळे इलेमेंट्सना आपण अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणतो. अशा प्रकारे या ठिकाणी या यस ब्लॉकबद्दलचे एकूण 5 स्टेटमेंट्स आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पहिला तो ब्लॉक कुठं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणते ग्रुपमधले इलेमेंट्स असतात, त्यानंतर तो ब्लॉकमध्ये असणाऱ्या इलेमेंटचा प्रकार कोणता आहे, त्यानंतर त्या ठिकाणी त्या ब्लॉकमध्ये असणाऱ्या इलेमेंटची व्हॅलन्सी कशी राहते आणि त्या ब्लॉकमध्ये असणाऱ्या इलेमेंट्सचा टाईप्स किंवा त्या ठिकाणी इलेमेंट्सना आणखी कोणत्या प्रकारचं नाव आहे का, अशा प्रकारे या ठिकाणी हा यस ब्लॉक आपण एक्सप्लेन केला. आता यानंतर आपण बघणार आहोत तो म्हणजे पी ब्लॉक इलेमेंट्स. या ठिकाणी पी ब्लॉक इलेमेंट्स आपल्याला दिसतोय का, या ठिकाणी ग्रुप नंबर 13 पासून ड्रॉ केलेला आहे. ग्रुप नंबर 13, ग्रुप नंबर 14, ग्रुप नंबर 15, ग्रुप नंबर 16, ग्रुप नंबर 17, ग्रुप नंबर 18. या ठिकाणी पिरियॉडिक टेबलमध्ये जर आपण बघितलं तर पिरियॉडिक टेबलमध्ये या ठिकाणी आहेत पहा, त्या ठिकाणी ग्रुप नंबर दॅट विल बी द 13. इथं हा 13 ग्रुप नंबर आहे, तिथंपासून ते 18व्या शेवटच्या ग्रुपपर्यंत हा जो काही भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ पी ब्लॉक इलेमेंट्स. यांना आपण पी ब्लॉक इलेमेंट तेच इथं आपण ड्रॉ केलेले. त्या ठिकाणी 13 ग्रुपपासून ते 18 ग्रुपपर्यंत. मग या ठिकाणी हा पार्ट कोणता आहे, त्या ठिकाणी या टेबलचा RHS पार्ट आहे. हा इकडं कोणता आला, LHS पार्ट, म्हणजे एस ब्लॉक LHSला आहेत तर पी ब्लॉक कुठं आहेत, RHSला आहेत. मग या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं, जसं इथं आपण लिहिलं होतं की दिस ब्लॉक इज प्रेझेंट ॲट द LHS, तसं या ठिकाणी इथं लिहिणार आपण दिस ब्लॉक प्रेझेंट ॲट द RHS ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. या ठिकाणी या टेबलमध्ये उजव्या बाजूला पी ब्लॉक हा त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, हे त्या ठिकाणी लिहिता येतो. याच्यामध्ये आता या ठिकाणी इथं फर्स्ट आणि सेकंड ग्रुप होता एस ब्लॉकमध्ये. इथं काय होईल, ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18 ऑल द इलेमेंट्स आर प्रेझेंट इन दिस ग्रुप. सो इट कंटेन्स इलेमेंट्स फ्रॉम ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18. अशा प्रकारे ग्रुप 13 पासून ते 18 पर्यंतचे सगळे जे काही इलेमेंट्स आहेत ते या ब्लॉकमध्ये आपल्याला प्रेझेंट येतात. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट आपल्याला सांगता येतं, दॅट इज द इलेमेंट्स इन दिस ब्लॉक आर नॉर्मल इलेमेंट्स अँड इनर्ट गॅस इलेमेंट्स. आता या ठिकाणी आपण पी ब्लॉकमध्ये इलेमेंट्सना 13 पासून 17 पर्यंत असणारे इलेमेंट्स हे सगळे काय आहेत, नॉर्मल इलेमेंट्स आहेत. 13 पासून 17 पर्यंत असणारे इलेमेंट्स नॉर्मल इलेमेंट्स. पण त्याच्या पुढचा जो काही भाग आहे 18th कॉलम तो इनर्ट गॅस इलेमेंट्स आहे, हा जो काही आहे तो. मग या ठिकाणी हा इनर्ट गॅस इलेमेंट्स आणि नॉर्मल इलेमेंट दोन्हीही या ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर आपण जर विचार घेतला तर इनर्ट गॅस म्हणजे 0 व्हॅलंट आहेत आणि त्या ठिकाणी नॉर्मल इलेमेंट्समध्ये 13 पासून वी गेट दॅट पर्टिक्युलर 14 देअर इज दी 17 ग्रुप इलेमेंट्सपर्यंत जे काही येतात त्या सर्वांना आपण त्या ठिकाणी त्यांची व्हॅलन्सी आपण रिप्रेझेंट करतो. सो दॅट रेंजेस फ्रॉम 1 to 4 अशा प्रकारे. म्हणजे व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट्स इन दिस ब्लॉक व्हॅरीज फ्रॉम 0 to 4 अँड फ्रॉम त्या ठिकाणी 0 to 4 अँड 4 to 0 अशा प्रकारे यांची व्हॅलन्सी काय आहे, व्हॅरी होत जाते. म्हणजे यांची व्हॅलन्सी ही
0 पासून ते 4 पर्यंत एवढ्या प्रमाणात ती काय कमी जास्त होऊ शकते. तर अशा प्रकारची ही व्हॅलन्सी आहे. त्याच्यानंतर इट ऑल्सो कंटेन्स हॅलोजन ग्रुप इलेमेंट्स. त्याचबरोबर आणखी याच्यामध्ये काय आहेत तर हॅलोजन ग्रुप इलेमेंट्स जे आहेत ते याच्यामध्ये आहेत. हॅलोजन ग्रुप इलेमेंट्स कोणाला म्हटलं जातं तर हा 17 नंबरचा जो कॉलम आहे तो 17 नंबरचा सगळा कॉलम आपण व्हर्टिकल कॉलम जर विचारात घेतला म्हणजे त्या ठिकाणी 17 नंबरचा जो ग्रुप आहे त्याला आपण 7A ग्रुप असंही म्हणतो. या सर्व ग्रुपला आपण हॅलोजन ग्रुप इलेमेंट्स म्हणतो. मग यामध्ये पहिलं इलेमेंट आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, त्यानंतर अस्टेस्टाईन. तर अशा प्रकारची इलेमेंट्स या 17 नंबरच्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी आहेत. या 17 नंबरच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या इलेमेंट्सना आपण हॅलोजन असं म्हणतात. आणि हा कोणत्या ब्लॉकमध्ये आहे तर या पी ब्लॉकमध्ये तो येतो. म्हणून आपण असं म्हणतो की या ठिकाणी या ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी हॅलोजन ग्रुप इलेमेंट्स देखील त्या ठिकाणी प्रेझेंट आहे हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. आता अशा प्रकारचा हा झाला आपणाला दुसरा ब्लॉक त्या ठिकाणी पी ब्लॉक. आता यानंतरचा तिसरा ब्लॉक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे डी ब्लॉक. या ठिकाणी तिसरा आपण ब्लॉक बघतोय कोणता डी ब्लॉक. आता डी ब्लॉक कुठं आहे डी ब्लॉक इज बिटवीन द एस अँड पी ब्लॉक. एस आणि पी ब्लॉकच्या बरोबर मिडल पार्टला त्या ठिकाणी आपण बघतो. हा एस ब्लॉक आहे, इकडं असणारा हा पी ब्लॉक आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी काय आहे हा डी ब्लॉक आहे. मग या ब्लॉकला आपण याचं पोझिशन कशी लिहू शकतो सो इट इज लाईज इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक असंही म्हणू शकतो. सो दॅट शुड बी वी कॅन राईट the statement of D block. First we have write that it is present in between S and P block. S आणि P block मध्ये तो प्रेझेंट आहे. त्यानंतर सेकंड आपण त्या ठिकाणी सांगतो इट कंटेन्स इलेमेंट्स फ्रॉम ग्रुप 3 टू ग्रुप 12. याच्यामध्ये असणारे इलेमेंट कुठं असतं किंवा त्या ठिकाणी कोणत्या ग्रुपमधील इलेमेंट्स आहेत तर ग्रुप नंबर 3 पासून ते ग्रुप नंबर 12 पर्यंतचे सगळे जे इलेमेंट्स आहेत या इलेमेंटचा समावेश त्या ठिकाणी कशामध्ये केला जातो या डी ब्लॉकमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर या इलेमेंट्सना आपण एक नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलेलं आहे बरं ट्रान्झिशन इलेमेंट. सो देअर आर दी ट्रान्झिशन इलेमेंट्स आर प्रेझेंट इन दिस ब्लॉक. सो इलेमेंट्स इन दिस ब्लॉक आर ट्रान्झिशन इलेमेंट्स. या ब्लॉकमध्ये असणारे इलेमेंट्स कसे असतात ट्रान्झिशन इलेमेंट्स असतात. त्याच्यानंतर चौथं वाक्य आपल्याला सांगता येतं ऑल इलेमेंट्स इन दिस ब्लॉक. या ब्लॉकमध्ये असणारे सर्व इलेमेंट्स हे सगळे काय आहेत मेटॅलिक आहेत मेटल आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. सो ऑल द इलेमेंट्स प्रेझेंट इन दिस ब्लॉक आर मेटल्स. त्यानंतर या ठिकाणी फिफ्थ स्टेटमेंट अबाउट दिस वन यामध्ये आपल्याला सांगता येतं व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट्स इन दिस ब्लॉक व्हॅरीज फ्रॉम 1 to 3. म्हणजे या ठिकाणी या ब्लॉकमध्ये असणाऱ्या इलेमेंटची व्हॅलन्सी 4 होत नाही. या ठिकाणी 1 पासून 3 ते 3 पर्यंत त्या ठिकाणी इन्क्रीज होते किंवा त्या ठिकाणी 3 पर्यंत असते. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी 4 ही व्हॅलन्सी या इलेमेंट्समध्ये नसते. म्हणजे या ठिकाणी हे सगळे इलेमेंट्स हे सगळेच्या सगळे काय आहेत डोनर आहेत. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हे 1 पासून 3 पर्यंतचे जे इलेमेंट्स हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ज्याच्या कक्षेमध्ये असतात ते नेहमी काय करतील तेवढे इलेक्ट्रॉन डोनेट करतील. म्हणजे हे सगळे डोनर आहेत आणि जे डोनर आहेत त्याला आपण काय म्हणतो मेटल्स असं म्हणतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा डी ब्लॉक इलेमेंट्स आपण एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर आता या ठिकाणी एफ ब्लॉक इलेमेंट्सच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत. एफ ब्लॉक इलेमेंट्सच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतोय तर त्या ठिकाणी एफ ब्लॉक आपण कुठं असतो तर त्या ठिकाणी रिप्रेझेंट्स ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या बॉटमला त्या ठिकाणी 2 सेरीज आहेत सेपरेट सेरीज. दॅट विल बी द लॅन्थेनाइड सेरीज अँड ॲक्टिनाइड सेरीज. अशा 2 सेपरेट सेरीज आहे. सो वी हॅव टू राईट द फर्स्ट स्टेटमेंट अबाउट द एफ ब्लॉक. एफ ब्लॉकमधलं पहिलं स्टेटमेंट आपण सांगतो इट इज प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या बॉटममध्ये त्या ठिकाणी ते असतात. त्यानंतर इट कंटेन्स इलेमेंट्स इन द लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सेरीज. याला आपण काय म्हणतो लॅन्थेनाइड सेरीज म्हणतो, याला ॲक्टिनाइड सेरीज म्हणतो. या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सेरीजमध्ये असणारे सर्व इलेमेंट्स हे एफ ब्लॉकमध्ये असतात.
त्यानंतर थर्ड स्टेटमेंट आपल्याला एफ ब्लॉक बद्दल सांगता येतं. ऑल इलेमेंट्स इन दिस ब्लॉक आर इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. या इलेमेंट्सना आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स असंही म्हणतो. त्या ठिकाणी आंतरसंक्रामक मूलद्रव्य असे त्याचं नामकरण केलेलं आहे पहा. त्या ठिकाणी असे सगळे इलेमेंट्स हे इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स हे एफ ब्लॉकमध्ये असतात. त्यानंतर चौथं स्टेटमेंट आपण त्याच्याबद्दल सांगतो. ऑल इलेमेंट्स इन दिस ब्लॉक आर मेटॅलिक अँड रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स. हे सगळे इलेमेंट्स हे कसे असतात, मेटल असतात आणि रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स आहेत. हेही या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी या ब्लॉकबद्दल सांगता येतं. आणि फिफ्थ स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी या ब्लॉकबद्दल सांगता येतं. व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट इन दिस ब्लॉक व्हॅरीज फ्रॉम 1 to 3. जसं ट्रान्झिशन किंवा त्या ठिकाणी ब्लॉक डी मध्ये जी व्हॅलन्स आहे इलेमेंटची, तशीच व्हॅलन्सी या ब्लॉकमध्ये असणाऱ्या इलेमेंटची सुद्धा आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. सो दीज ऑल आर दी पॉईंट्स अबाउट दी एफ ब्लॉक. हे सगळे जे पॉईंट्स आपण इथं सांगितले हे सगळे कशाबद्दल झाले, एफ ब्लॉकबद्दल झाले. तर अशा प्रकारे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असे 4 ब्लॉक या टेबलचे आपण या ठिकाणी डिस्कस केले. या ब्लॉकची माहिती बघत असताना आपण तो ब्लॉक नेमका कुठं आहे, त्या ब्लॉकमध्ये असणारे ग्रुप किती आहेत किंवा कोणते ग्रुप आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे इलेमेंटचा प्रकार कोणता आहे, त्याचबरोबर त्या ब्लॉकमध्ये असणाऱ्या इलेमेंटच्या व्हॅलन्सी कशा आहेत आणि त्यांना त्या ब्लॉकमध्ये असणाऱ्या इलेमेंटच्या प्रकार काय आहेत याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण या प्रत्येक ब्लॉकविषयीची घेतलेली आहे. आता यानंतर आपण त्या ठिकाणी पुढचा कन्सेप्ट विचारात घेणार आहोत, तो म्हणजे 4 टाईप्स ऑफ इलेमेंट्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये एकूण 4 प्रकारची इलेमेंट्स आहेत. या 4 प्रकारच्या इलेमेंटचा अभ्यास आपण आता करणार आहोत. या 4 टाईप्स ऑफ इलेमेंट्स मध्ये आपण त्या ठिकाणी एकूण 4 प्रकारचे इलेमेंट्स विचारात घेतोय. त्यामध्ये पहिला आपण प्रकार घेतो विचारात, तो म्हणजे काय तर इनर्ट गॅस इलेमेंट्स. मग या ठिकाणी इनर्ट गॅस इलेमेंट याला मराठीमध्ये आपण निष्क्रिय वायू मूलद्रव्य असंही म्हणतो. आता या ठिकाणी या इलेमेंटची माहिती बघत असताना आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी या इलेमेंटची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन पहिल्यांदा बघायचं. तर इनर्ट गॅस म्हणजे कोणते इलेमेंट्स, तर जे इलेमेंट्स ग्रुप नंबर 18 मध्ये आहेत त्या इलेमेंट्सना आपण इनर्ट गॅस इलेमेंट्स असं म्हणतो. मग या ठिकाणी हा जो ग्रुप नंबर 18 आहे हा सगळाचा सगळा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये असणारे इलेमेंट्सना आपण काय म्हणतो, इनर्ट गॅस इलेमेंट असं म्हणतो. आता यांना इनर्ट का म्हणायचं किंवा इनर्ट गॅस इलेमेंट असं कसं काय म्हटलं आपण, कारण या ठिकाणी जर या प्रत्येक ग्रुपची जर आपण त्या ठिकाणी व्हॅलन्सी बघितली तर या ठिकाणी आपण काल विचार केला की या ग्रुपमध्ये असणाऱ्या इलेमेंटची व्हॅलन्सी 0 व्हॅलन्सी आहे. आता 0 व्हॅलन्सी आहे याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतो की या इलेमेंट्स, ही जी इलेमेंट्स आहेत ही इलेमेंट्स त्या ठिकाणी कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये काय करत नाहीत, पार्ट घेत नाहीत. जसं या ठिकाणी आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर या सगळ्या इलेमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिट काय आहेत, कंप्लीट आहेत. म्हणजे याचा या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ही 0 आहे आणि ज्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 0 आहे म्हणजे यांची व्हॅलन्सी 0 आहे, म्हणजे हे कोणत्याही रासायनिक प्रक्रियेमध्ये सहभाग घेत नाहीत, केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट घेत नाहीत. मग अशा प्रकारे या ठिकाणी याची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आपण याची डेफिनेशन कशा पद्धतीनं करू शकतो. द इलेमेंट्स विच हॅव ऑल द शेल्स or orbit are completely filled called as inert gas elements. ज्या इलेमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यातील सगळे शेल्स किंवा सगळ्या ऑर्बिट हे कम्प्लिटली फिल्ड जर झाले असतील तर त्या इलेमेंट्सना आपण काय म्हणतो, इनर्ट गॅस इलेमेंट असं म्हणतो. मग असे इलेमेंट्स कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, दे आर प्रेझेंट इन द 18th ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता जर या ठिकाणी यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे फुलफिल असेल तर त्या ठिकाणी त्यांची व्हॅलन्सी काय असते, 0 असते. म्हणून तिसरं स्टेटमेंट आपण या ठिकाणी सांगतो, दे ऑल आर 0 व्हॅलंट. हे सगळेच्या सगळे काय आहेत, 0 व्हॅलंट इलेमेंट्स आहेत, हे आपण या ठिकाणी सांगतो. त्यानंतर फोर्थ स्टेटमेंट अबाउट दिस,
दे डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. ज्या अर्थी या ठिकाणी यांची व्हॅलन्सी 0 आहेत, याचा अर्थ दे डू नॉट डोनेट और ॲक्सेप्ट एनी टाईप ऑफ इलेक्ट्रॉन. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं डोनेशन किंवा ॲक्सेप्टिंग होत नाही. म्हणजे या ठिकाणी ते कोणाशी रिॲक्शन करण्याच्या त्या ठिकाणी रिॲक्शन होत नाही. म्हणजे कुठलीही रासायनिक अभिक्रिया या रासायनिक अभिक्रियेमध्ये या इनर्ट गॅस एलिमेंट सहभाग घेत नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर फिफ्थ स्टेटमेंट अबाउट दिस एलिमेंट सांगता येतं आपल्याला. पहा, these elements are also called as a noble gas, a rare gas or passive elements. या एलिमेंट्सना आपण नोबेल गॅस असंही म्हणतो, रिअर गॅसेस असंही म्हणतो, किंवा त्या ठिकाणी पॅसिव्ह एलिमेंट्स असं देखील म्हणू शकतो. तर अशा प्रकारे या प्रकारची नावं त्यांना देखील आहेत. त्यानंतर सिक्स्थ स्टेटमेंट आपल्याला सांगता येतो, दीज एलिमेंट्स, हे एलिमेंट्स कोणते आहेत. आता या एलिमेंट्सची नावं आपण या ठिकाणी लिहित. पहा, हेलियम He, निऑन Ne, अर्गॉन Ar, क्रिप्टॉन Kr, झेनॉन Xe, रेडॉन that will be the Rn, and ओगॅनोसन that will be the OG. अशा प्रकारची एलिमेंट्स या इनर्ट गॅस एलिमेंट्समध्ये प्रेझेंट आहेत, हे आपणाला या ठिकाणी सांगता येतं. आता याच्यानंतरचा पुढचा टाईप ऑफ एलिमेंट्स आहे तो त्या ठिकाणी आपण. तर हा दुसरा टाईप ऑफ एलिमेंट आपल्याला पाहता येतो, दॅट आर दी नॉर्मल एलिमेंट्स. हे सगळे काय आहेत, नॉर्मल एलिमेंट्स. नॉर्मल एलिमेंट्स कुणाला म्हटलं जातं, तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन बघू. द एलिमेंट्स हॅव्हिंग अ सिंगल आउटरमोस्ट सेल or orbit is incompletely filled called as a normal elements. मग ज्या एलिमेंट्समध्ये त्या ठिकाणी त्याचं आउटरमोस्ट एक आणि एकच ऑर्बिट त्या ठिकाणी काय असतं, इनकम्प्लीट फील्ड असतं. आउटरमोस्ट एक आणि एकच ऑर्बिट काय असतं, इनकम्प्लीट फील्ड असतं. तर अशा एलिमेंट्सना आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी नॉर्मल एलिमेंट्स असं म्हणतो. आता नॉर्मल एलिमेंट्सच्या मध्ये त्या ठिकाणी कोणाचा समावेश होऊ शकतो, की ज्याच्यामध्ये फक्त बाहेरील जर एकच कक्षा काय आहे, अपूर्ण आहे. जसं या ठिकाणी आपण विचार केला, तर या ठिकाणी फर्स्ट ग्रुपमधील एलिमेंट्स आपण विचारात घेतले, तर फर्स्ट ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट्समध्ये किंवा सेकंड ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंट्समध्ये जर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं, या ठिकाणी आपण सेकंड ग्रुप पण आपण बघितलेला आहे. पहा, या ठिकाणी फर्स्ट ग्रुप मध्ये एकच कक्षा अपूर्ण आहे, सेकंड ग्रुपमध्ये पण त्या ठिकाणी आउटरमोस्ट एकच ऑर्बिट इनकम्प्लिटली फील्ड आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी अशा एलिमेंट्सना त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, नॉर्मल एलिमेंट्स म्हणतो. मग या ठिकाणी फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप आणि त्याचबरोबर पी ब्लॉकमध्ये असणारे ग्रुप नंबर 13 पासून ते ग्रुप नंबर 17 पर्यंतचे ऑल एलिमेंट्स जे आहेत यांना आपण पी ब्लॉक एलिमेंट्स असं मानलेलं आहे. मग या ठिकाणी याची डेफिनेशन करताना आपण असं म्हणतो, की ज्या एलिमेंट्सच्या एक आणि एकच ऑर्बिट काय असतं, इनकम्प्लिटली फील्ड असतं, त्या ऑर्बिटला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी नॉर्मल एलिमेंट. सो वी कॅन डिफाईन अगेन, दॅट विल बी द एलिमेंट्स हॅव्हिंग सिंगल आउटरमोस्ट सेल आर or orbit is incompletely filled called as a normal elements. त्याला आपण नॉर्मल एलिमेंट्स असं म्हणतो. आता हे एलिमेंट्स असतात कुठं, दीज एलिमेंट्स आर प्रेझेंट इन एस अँड पी ब्लॉक ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या एस ब्लॉक आणि पी ब्लॉकना एकत्रित केलं, एक्सेप्ट इनर्ट गॅस एलिमेंट्स म्हणजे ग्रुप नंबर 18 जर बाजूला केला, तर राहिलेले एस ब्लॉक आणि पी ब्लॉक मधले सगळे एलिमेंट्स जे आहेत ते एलिमेंट्स कसले असतात, हे नॉर्मल एलिमेंट्स असतात. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट याच्याबद्दल आपल्याला सांगता येतं, की या एलिमेंट्सची जी व्हॅलन्सी जी असते, ती व्हॅलन्सी ही 1 पासून त्या ठिकाणी 4 पर्यंत इन्क्रीज होते, 0 व्हॅलन्सी नसते. म्हणजे यांच्या व्हॅलन्सीमध्ये व्हॅलन्सी अशा प्रकारच्या असतात की जेणेकरून हे एलिमेंट्स त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेट, ॲक्सेप्ट किंवा शेअरिंग करू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी हे सातत्यानं ॲक्टिव्ह राहणारे एलिमेंट्स आहेत, सातत्यानं रिॲक्शनमध्ये भाग घेणारे आहेत, आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह एलिमेंट्स असं म्हणतो. सो दीज एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲक्टिव्ह एलिमेंट्स.
दे ऑल आर मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे इलेमेंट्स असू शकतात, ज्यामध्ये मेटलही असू शकतात, नॉन मेटलही असू शकतात, मेटलॉइड पण असू शकतात. अशा प्रकारे मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड या तिन्ही प्रकारचे इलेमेंट्स या नॉर्मल इलेमेंट्समध्ये आपण गृहीत धरतो किंवा येतात. देअर व्हॅलन्सी व्हॅरीज फ्रॉम 1 to 4. यांची व्हॅलन्सी 1 पासून 4 पर्यंत चेंजेबल असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी व्हॅलन्सी असणारे इलेमेंट्स हे रिॲक्शनमध्ये पार्ट घेतात, म्हणून त्यांना आपण ॲक्टिव्ह देखील म्हणतो. ह्याची एक्झाम्पल आपण एक घेतली तरी त्या ठिकाणी नॉर्मल इलेमेंट्समध्ये आपण एक्झाम्पल घेतोय. पहिल्या ग्रुपमधला समजा सोडियम आहे, सेकंड ग्रुपमध्ये किंवा 13 ग्रुपमध्ये ॲल्युमिनियम आहे, 17 ग्रुपमध्ये क्लोरीन आहे. अशा प्रकारे कोणत्याही प्रत्येक ग्रुपमधलं एक एक लिहिलं तरी चालेल, किंवा आपणाला जे आठवतात त्या ग्रुपनुसार, किंवा त्या ठिकाणी एस आणि पी ब्लॉकमध्ये इलेमेंट्सची नावं जर आपली पाठ नसतील तर आपणाला जेवढे आठवतात तेवढे नावं त्या ठिकाणी लिहायची आहेत. मात्र ती त्या ब्लॉकमध्ये किंवा त्या ग्रुपमध्ये असले पाहिजेत की जे ग्रुप किंवा जे ब्लॉक हे या नॉर्मल इलेमेंट्सना गृहीत धरलेले आहेत आपण त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे त्याची एक्झाम्पल आपण लिहिली. आता त्या ठिकाणी तिसरा आपणाला प्रकार बघायचा आहे इलेमेंटचा, तो म्हणजे ट्रान्झिशन इलेमेंट्स. या ठिकाणी आपण लिहिलेलं पहा ट्रान्झिशन इलेमेंट्स. त्याची डेफिनेशन आपल्याला करायची. ट्रान्झिशन इलेमेंट्स कुणाला म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी आपण नॉर्मल इलेमेंट्समध्ये काय म्हटलं, इलेमेंट हॅव्हिंग सिंगल आउटर मोस्ट. बाहेरचं फक्त एकच कक्षा अपूर्ण असेल तर नॉर्मल. इथं ट्रान्झिशन इलेमेंटची डेफिनेशन करताना आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी द इलेमेंट हॅव्हिंग 2 आउटरमोस्ट or orbit, outermost cell or orbit is incompletely filled is called as a transition element. इथं आपण सिंगल आउटरमोस्ट म्हटलं, इथं काय म्हटलं, 2 आउटरमोस्ट सेल ज्या इलेमेंटच्या इनकम्प्लिटली फिल्ड असतात त्यांना आपण ट्रान्झिशन इलेमेंट असं म्हणतो. तसंच या ठिकाणी या इलेमेंट्समध्ये जर आपण विचार केला तर हे इलेमेंट्स असतात कुठं, तर डी ब्लॉकमध्ये असतात. डी ब्लॉक हा पूर्णपणे हा या ट्रान्झिशन इलेमेंटनं बनलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण त्यामधील इलेमेंट्सना आपण ट्रान्झिशन इलेमेंट असं मानतो. म्हणून या ठिकाणी डी ब्लॉक कुठं इन बिटवीन द एस अँड पी ब्लॉक. हा एस ब्लॉक हा पी ब्लॉक, याच्यामध्ये डी ब्लॉक, यांना आपण काय म्हणतो इथं ट्रान्झिशन इलेमेंट्स म्हणतो. या इलेमेंट्समध्ये आउटर मोस्ट 2 ऑर्बिट काय असतात, इनकम्प्लिटली फिल्ड असतात, आणि म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी काय म्हणतोय, ट्रान्झिशन इलेमेंट्स असं म्हणतो. यांची व्हॅलन्सी जर विचारात घेतली तर यांची व्हॅलन्सी त्या ठिकाणी मोनोव्हॅलंट इलेमेंट असतात, डायव्हॅलंट इलेमेंट असतात, किंवा ट्रायव्हॅलंट इलेमेंट्स असतात. म्हणजे ची व्हॅलन्सी जी आहे ती व्हॅरीज फ्रॉम 1 to 3. सगळेच्या सगळे कसे असतील, मेटॅलिक सॉलिड इलेमेंट्स असतात. सो दे ऑल आर मेटॅलिक सॉलिड इलेमेंट. आणि मग याची एक्झाम्पल आपण लिहितो, आयर्न असेल, कॉपर असेल, झिंक असेल, सो ऑन. अशा प्रकारे या मध्ये असणारे इलेमेंटची नावं आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेली आहे. या ठिकाणी नेक्स्ट टाईप ऑफ इलेमेंट येतो इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. तर इनर ट्रान्झिशन इलेमेंट्समध्ये आता काय डेफिनेशन करणार, तर ज्या इलेमेंट्समध्ये लास्ट किंवा द इलेमेंट हॅव्हिंग 3 आउटरमोस्ट सेल्स, ज्या इलेमेंट्समध्ये लास्ट किंवा त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये असणाऱ्या आउटरमोस्ट सेल आउटरमोस्ट सेलमध्ये 3 आउटरमोस्ट सेल काय आहेत, इनकम्प्लिटली फिल्ड आहेत. अशा इलेमेंटना आपण इनर ट्रान्झिशन इलेमेंट पहा. नॉर्मल इलेमेंटमध्ये फक्त एकच कक्षा अपूर्ण असते. ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये शेवटच्या 2 कक्षा अपूर्ण असतात, आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये शेवटच्या 3 कक्षा अपूर्ण असतात. तर आपण पहिला प्रकार बघितला इनर्ट गॅस, त्याच्यामध्ये कोणतीही कक्षा अपूर्ण नसते, सगळ्या फिल्ड असतात. असा तो त्या ठिकाणी ग्रुप होतो किंवा त्या प्रकार आहे इलेमेंटचा, तो आपण पहिला प्रकार बघितला. म्हणजे पहिल्या प्रकारात कोणतीही कक्षा अपूर्ण नाही आहे. दुसऱ्या प्रकारात नॉर्मल इलेमेंटमध्ये एक कक्षा अपूर्ण, ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये त्या ठिकाणी 2 शेल इनकम्प्लिटली फिल्ड असतात. तर त्या ठिकाणी इनर ट्रान्झिशनमध्ये 3 शेल इनकम्प्लिटली फिल्ड असतात, म्हणून त्यांना आपण इनर ट्रान्झिशन इलेमेंट असं म्हणतो. आता यामध्ये सेकंड स्टेटमेंट, यामध्ये
हा जो इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स आहेत हे सगळेच्या सगळे एफ ब्लॉकमध्ये प्रेझेंट असतात. कुठं असतात? एफ ब्लॉकमध्ये आहेत. दे ऑल आर मेटॅलिक सॉलिड, हे सगळेच्या सगळे कसे आहेत? मेटॅलिक सॉलिड आहे. यांची व्हॅलन्सी ही सुद्धा काय 1 पासून 3 पर्यंत व्हॅरी होते. त्याचबरोबर दीज इलेमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स. या इलेमेंट्सना आपण आणखी काय म्हणतो? रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स असं म्हणतो. त्याचबरोबर या ठिकाणी 6th पॉईंट आपण याच्याबद्दल लिहितो, एक्झाम्पल त्यांचे लिहितो. लॅन्थेनाइड सिरीज आहे. लॅन्थेनाइडमध्ये La, थोरियम, TH, युरॅनियम, U, सेरियम, Ce अशा प्रकारच्या इलेमेंट्सचा समावेश या ठिकाणी या 4थ्या प्रकारच्या इलेमेंट्समध्ये आपण करतोय किंवा त्या ठिकाणीही त्याची काही एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे या पिरियॉडिक टेबलमध्ये एकूण 4 ब्लॉक आणि 4 प्रकारची इलेमेंट्स याबद्दलची माहिती आज आपण घेतलेली आहे. आता यावरती आधारित तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न किंवा 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल. कसे प्रश्न असतील? तर प्रश्न असेल, राईट द डिफरन्स बिटवीन S अँड P ब्लॉक, राईट द डिफरन्स बिटवीन D अँड F ब्लॉक, राईट द डिफरन्स बिटवीन P अँड F ब्लॉक. अशा प्रकारे डिफरन्स ब्लॉकमधले डिफरन्स विचारतील. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ इलेमेंट्समध्ये त्या ठिकाणी डिफरन्स विचारतील. मग ट्रान्झिशन इलेमेंट, इनर ट्रान्झिशन इलेमेंटमधला डिफरन्स, नॉर्मल इलेमेंट, इनर्ट गॅस इलेमेंटमधला डिफरन्स असेल त्या ठिकाणी डिफरन्स विचारतील किंवा त्या ठिकाणी त्यांच्या डेफिनेशन्स विचारतील. किंवा 1 मार्कासाठी जो प्रश्न असेल त्यामध्ये राईट द नेम्स ऑफ नॉर्मल इलेमेंट्स, राईट द नेम्स ऑफ ट्रान्झिशन इलेमेंट, राईट द नेम्स ऑफ इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. तर त्या ठिकाणी किमान प्रत्येक इलेमेंटच्या प्रकारची जी काही नावं आहेत एकूण 5 नावं प्रत्येकी त्या ठिकाणी पाठ करून ठेवायची. मग नॉर्मल इलेमेंटची 5 नावं पाठ असली पाहिजेत, ट्रान्झिशन इलेमेंटची 5 नावं पाठ पाहिजेत, इनर ट्रान्झिशन इलेमेंटची 5 नावं आपल्याला पाठ पाहिजेत किंवा त्या ठिकाणी इनर्ट गॅस इलेमेंटची 5 नावं जी आहेत ते आपल्याला पाठ पाहिजेत. त्याचबरोबर मेटॅलॉइड जे आहेत त्या मेटॅलॉइडची सुद्धा आपल्याला 5 नावं पाठ पाहिजे. तर अशा प्रकारे इलेमेंटची नावं त्या प्रकारानुसार पाठ करून ठेवत चला. ते तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे जो आपण या ठिकाणी डिस्कस करतोय, या मॉडर्न पिरियॉडिक टेबलची जी ब्लॉक डायग्राम आहे ती ब्लॉक डायग्राम पण तुम्हाला विचारतात. ब्लॉक डायग्राम म्हणजे काय? तर या ठिकाणी हे 2 ब्लॉक, फक्त ब्लॉक ड्रॉ करायचे. हे इलेमेंट्स वगैरे काही लिहायचे नाहीत, फक्त काय करायचं, हा पहिला ब्लॉक, दुसरा ब्लॉक, हा एक पूर्ण ब्लॉक म्हणजे काय झाला? S ब्लॉक. त्यानंतर हा इथं गॅप ठेवला, त्या ठिकाणी हा पार्ट दिसतो, ह्याला म्हणायचं काय? D ब्लॉक. इकडचा जो पार्ट आहे तो P ब्लॉक. त्यानंतर या ठिकाणी लास्टली जो कॉलम आहे त्या कॉलमला किंवा त्या ठिकाणी लास्टली जो 2 सिरीज आपण दिलेले आहे त्यांना F ब्लॉक. तर ब्लॉक डायग्राम त्या ठिकाणी रिप्रेझेंट केली जाते, ते आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी ब्लॉक डायग्राम काढताना सुद्धा विचार करावा आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी समजा अशा प्रकारे हा जरा S ब्लॉक आपण त्या ठिकाणी, तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो काही S ब्लॉक आहे हा या ठिकाणी आपण ड्रॉ केला. 2 ग्रुपचे त्या ठिकाणी S ब्लॉक आहे. हा या ठिकाणी D ब्लॉक आहे मिडल पार्टला. त्याच्या या बाजूला त्या ठिकाणी RHS साईडला काय आहे? P ब्लॉक आहे आणि बॉटमला काय आहे? F ब्लॉक. तर या एकत्रित डायग्रामला आपण काय म्हणतो? ब्लॉक डायग्राम त्या ठिकाणी म्हणतो. अशी ब्लॉक डायग्राम त्या ठिकाणी 2 मार्कासाठी तुम्हाला ड्रॉ करायला विचारतील, तेही तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे एकूणच हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल याबद्दलची माहिती त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आता याच्यानंतरचा भाग आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जी काही इलेमेंट्स आहेत हे इलेमेंट्स या ठिकाणी काही पिरियॉडिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात. या पिरियॉडिक प्रॉपर्टीबद्दलची जी माहिती आहे ती आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. त्या ठिकाणी तोपर्यंत आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.